ज्येष्ठ असे माधव साहेब, संदेश जाधव साहेब, भरतभाई नितीन आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक 23 मध्ये 4 उमेदवार धर्मांजय निर्देश, माया काळेकर, गीता आणि प्रवीण सर्वप्रथम तर तुमच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देते आणि भगवान श्री द्वारिकाधीश यांचा आशीर्वाद राहो अशी प्रार्थना करते. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे आपलेच आदिती झालेले आहात, म्हणजे सगळे आपलेच आहात. यावेळेस फक्त मतदानाच्या वेळेला तुम्हाला ज्या वेळेला प्रचार करायला जाते त्यावेळेला मतदात्याला थोडंसं समजावून सांगायचं की तुम्हाला 4 वेळा मतदान करायचं आहे. थोडं कन्फ्युजन असं होऊ शकते की मशीनवर काहीतरी वेगवेगळे कलर आहे, सफेद, पिवळा, गुलाबी आणि ब्लू, निळा. परंतु हे कलर न बघता फक्त शिट्टी ही निशाणी बघायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मतदान करायचं आहे. कोणी विचारलं, आजकाल खूप ट्रेंड चाललेला आहे 35 वर्षाचा, त्यांना एकच विचारा, 35 वर्षात तुम्ही पाणी पिलं का नाही पिलं? 35 वर्षामध्ये तुम्ही रस्त्यावर चालले की नाही चालले? तुमच्या गाड्या, सायकल, स्कूटर काय ह्या रस्त्यावरनं गेले की नाही गेले? बरोबर आहे ना? त्या गोष्टीचा खूप मोठा वाहू पडतात. तुम्ही समोर विचारा त्यांना, ज्या वेळेला प्रचार करायला जातो आम्ही काय नाही केलं हे सांग, हा प्रश्न त्यांना विचारायचा. छोटं मोठं काही राहून गेलं असेल ते तुम्ही आपले हे सगळे करतीलच. आणि जे उमेदवार दिलेले आहेत उद्देशी सांगितलं की मी चौथ्यांदा उभा राहतो आणि आप्पा असंच कोणाला तिकीट देत नाही. जे कामं करतात म्हणजे उद्देशची जी प्रतिमा आहे काम करण्याची आहे, लोकांमध्ये राहण्याची आहे, म्हणून तो चौथ्यांदा उभा आहे. मायाताईला तुम्ही ओळखता सगळे, नगरपालिकेपासून ओळखतात आणि ती एवढे वर्ष पदावर नव्हती तरी सुद्धा ती लोकांमध्ये जाते, धडपडते. जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतात, काही समस्या असतात लोकांच्या, आमच्यापर्यंत पोचते घेऊन. गीताला पण मी ओळखते, NGO मध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत आणि भरपूर कार्यक्रम असे केलेले आहेत की जे आता पक्षाच्या हेड झाली. ती पण लोकांमध्ये जाणारी एक व्यक्ती आहे. प्रवीणला तुम्ही ओळखता, करता करता आज जो समाजसेवेमध्ये आलेला आहे आणि कधीच याचे तुम्ही ज्या ज्या वेळेला न्यूज बघत असतील त्यावेळेला कुठलाच अतिरेक करत नसतो, सत्याची बाजू नेहमी तो मांडत असतो. त्यामुळे त्यालाही ओळखतात. तुझं या बहुजन विकास आघाडीमध्ये समाजसेवेसाठी तुझं स्वागत करतो आणि उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते की या 10 दिवस तुम्ही झोपायचं नाही, तुम्ही झोपायचं नाही, आम्हालाही झोपून द्यायचं नाही आणि आपल्याला कोपरा ना कोपरा पिंजून करायचा आहे. आपली निशाणी करायची, आपली केलेली कामे म्हणजे जास्तीत जास्त ज्या प्रभागामध्ये तुम्ही असतील त्या प्रभागामध्ये आपण केलेली कामे ही जास्तीत जास्त लोकांमध्ये करायची आहे, लोकांना आठवण करून द्यायची आहे. त्या पद्धतीने आपण कार्य करू आणि नक्कीच विजय आपला निश्चितच आहे. पुढे आपण जल्लोष करण्यासाठी 16-17 तारीख जेव्हा आपल्याला विजयोत्सव करायचा असेल त्यावेळेला पुन्हा एकदा भेटू. परंतु आता डोळ्यात तेल घालून आम्हाला लागायचं, कुठेच काही चूक राहिली नाही पाहिजे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होत आहे, देशभरामध्ये काय होत आहे. किंवा वेळ कमी असल्यामुळे सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देते आणि आपण पुढे जाऊ. त्यामुळे आपण सांगताना 4ही ठिकाणी शिट्टी निशाणी समोरच बटन दाबा आणि आपल्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा. आपले 4ही उमेदवार हे शिट्टी निशाणीचे आहेत. तर याप्रमाणे आपल्याला प्रवीण लावले तुम्ही तर जसे मला सगळे ओळखतच आहात. गेले 20 वर्षापासून म्हणजे वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून जेव्हा राजकारण करते तेव्हापासून बहुजन विकास आघाडी सोबत आहे. आणि धन्यवाद आहे आपांचे, दादांचे, प्रवीण मॅडमचे, मला त्यांनी संधी दिली आणि आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्ही सर्वांनी मनावर घेणारच आहात. आपल्याला
कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि ते तुम्ही आणि फक्त तुम्हीच करू शकता. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या सर्व 12 आणि पूर्ण वसईकरांच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आपल्याला आपल्या पक्षाचा महापौर तर बसवायचा आहे, पुन्हा एकदा शंभरी गाठायची आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य हवं आहे. धन्यवाद. मी आहे वॉर्ड क्रमांक 23 क मधून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि निवडणूक लढत आहे. गेल्या 35 वर्षापासून मी समाजकार्य करते, सामाजिक कार्य केलेलं आहे आणि पूर्ण वसई तालुक्यात मी काम केलेलं आहे. आणि लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर नेहमी म्हणतात सर्वप्रथम माझे कार्यकर्ता, त्यामुळे त्यांनी एक मी साधी कार्यकर्ती मी पहिल्यांदाच निवडणूक लढवते आणि साध्या कार्यकर्तीला त्यांनी एक विश्वास ठेवून म्हणजे मला इथे आज सीट दिलेली आहे. त्यांचा विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आहे आणि सर्वांनी शेतीवर बदल आपले सर्व आमचे कार्यकर्ते सर्वांना जिंकून आणायचे. थँक्यू. आभार मानतो. त्यांनी पहिल्यांदा आम्हाला बरंच संधी दिली. मी नगरसेवक होतो, आता चौथ्यांदा मी निवडणुकीला समोर जाणार आहे. आजपर्यंत सर्वांनी सहकार्य केलं आहे. या सहकार्यामुळे पण असं केलं सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार. माया तळेकर, माझी नगरसेविका शिक्षिका आहे आणि वार्ड क्रमांक 23 अ मधून मी उमेदवार म्हणून माझी निवड झाली आहे. सगळ्यांकडून सहकार्याची मला अपेक्षा आहे. इतके वर्ष सगळ्यांना आपण युनिटीच्या सोबत आहोत आणि त्यांनी किती काम केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपले लोकनेते आमदार आणि आपला प्रथम महापौर प्रल्हादजी ठाकूर मॅडमनी त्या जेव्हा प्रथम महापौर झाल्या तेव्हा त्यांनी महिला बालकल्याण म्हणून सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. तर हा जो घेतलेला फायदा म्हणजे आपल्याला त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत, त्या स्कीम आणल्या आहेत, त्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत. परत त्या तुम्ही परत सांगा. आणि आपल्या बहुजन विकास आयोग शिर्डीला 4 ठिकाणी तुम्हाला मत द्यायचे आहे. पॅनल सिस्टम आहे, तर 4 तुम्ही तिथे काढल्यानंतरच तिथे तुमचं मत व्हॅलिड होणार आहे. मी सगळ्यांना परत एकदा विनंती करते. धन्यवाद.